फिश कट बाही चला शिकूया. 5 इंच लांबीचे नॉर्मल स्लीवचं कटिंग करून घ्यायचे. सेंटर लाईन आखून घ्यायचे. सेंटर लाईन वर 1.5 आणि वर आर्महोल कट 2.5 इंचावर मार्किंग करायचे आणि असा शेप देऊन कटिंग करायचे. आर्महोल साइड आणि बॉटम साइड लक्षात ठेवा. 4 पदरी कापड घेऊन 4 पीस कट करायचे. सेंटर नॉच द्यायला विसरू नका, खूप महत्वाचं आहे. 2-2 पीस असे एका बाहीसाठी वापरले जातील. आता एक बाही तयार करून दाखवते. त्यासाठी 1.25 इंच रुंदीच्या तिरप्या कापडातल्या पट्ट्या कापायच्यात, म्हणजेच बाय स्ट्रिप. आता या पट्टीला एका बाजूने टिप मारून घेतली आहे आणि पट्टीला अजिबात न खेचता इथं पट्टीला स्टिच करून घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला हव्या त्या जाडीची पायपिंग करून घ्या. अतिशय सुंदर लुक आलाय. चारही पीसेस ना मी पायपिंग लावून घेतली आहे. नॉच वर नॉच बरोबर ठेवायचा आहे. वरचा आकार बरोबर जुळवायचा आहे. पिन लावून दोन्ही बाह्या तयार करून घ्यायच्या. आता हे सुटे पार्ट होते ते व्यवस्थित स्टिच करून घ्यायचे. दोन्ही बाह्या तयार आहेत. फ्रंट पार्ट बॅक पार्ट बघून घ्या. फ्रंट साइडला फ्रंट आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे, कारण तो आपण कटिंग केलेला नव्हता. अशा प्रकारे दोन्ही बाह्या तयार आहेत. आता या तुम्ही ड्रेससाठी ब्लाउजसाठी बनवू शकता. फ्रंटला फ्रंट बरोबर मॅच करत इथं सेंटर नॉच बरोबर शोल्डर सिलाईवर ठेवत बाही जोडून घ्या आणि फिटिंग करून घ्या.